पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा। पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये का नाही, कोर्टाचा सवाल। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही, जमीन प्रकरणातील आतापर्यंतची सर्व माहिती कोर्टात देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विधिमंडळ परिसरातील राडा प्रकरणी ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना भोवण्याची शक्यता। विधिमंडळ समितीकडून दोघांना तुरुंगवास देण्याची शिफारस, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। संसदेमध्ये वंदे मातरम गीताच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला अर्धसत्य सांगण्याचा प्रयत्न। काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप, मोदींनी देशाची माफी मागावी, खरगेंची मागणी। महेंद्र दळवींनंतर शेकापचा भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब। शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर। आमदारांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी। माझ्यावर खोटे आरोप होत आहेत म्हणत गोगावलेंनी सर्व आरोप फेटाळले, कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार। चित्रलेखांच्या आरोपांसंदर्भात गोगावलेंचं प्रत्युत्तर। बिबट्याची वेशभूषा करून आमदार शरद सोनवणे विधान भवन परिसरात। बिबट्याच्या प्रश्नावर लक्ष देण्याच्या मागणीसाठी अनोख्या पद्धतीचं आंदोलन, रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकीबाबत संभ्रम, निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, नाना पटोलेंची मागणी। तर पदावरून काढण्याचा अधिकार सभागृहाला नाही, विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य। विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून महाविकास आघाडीमध्ये खटके, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये आसन व्यवस्थेवरून सुंदोपसुंदी। ज्येष्ठतेनुसार पुढील जागा देण्याची काँग्रेसची मागणी। ई व्हेकल करता येत्या 8 दिवसांमध्ये पूर्णतः टोलमाफी करावी, प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभा अध्यक्षांचे निर्देश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।